नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। आज आपण दैनंदिन आपली जी काही सिरीज आहे सामान्य आणि विषयावरील 20 प्रश्न तुमच्यासमोर पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही। चला तर प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे लावणी, कोळी नृत्य। प्रश्न क्रमांक 2, आंध्र प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे कुचिपुडी। प्रश्न क्रमांक 3, ओरिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे ओडिशी। प्रश्न क्रमांक 4, उत्तर प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे कथ्थक। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे भांगडा। प्रश्न क्रमांक 6, राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे घुमर। प्रश्न क्रमांक 7, गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे गरबा, दांडिया। प्रश्न क्रमांक 8, तामिळनाडू या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे भरतनाट्यम। प्रश्न क्रमांक 9, केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते? उत्तर आहे कथकली, मोहिनीअट्टम। प्रश्न क्रमांक 10, दररोज प्रकाशित होणारे दैनिक। प्रश्न क्रमांक 10, दररोज प्रकाशित होणारे प्रसिद्ध वर्तमानपत्र दैनिक। दर आठवड्याला प्रश्न क्रमांक 8, प्रसिद्ध होणारे साप्ताहिक। प्रश्न क्रमांक 11, विद्यार्थी मित्रांनो, दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक। प्रश्न क्रमांक 12, दर वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक। प्रश्न क्रमांक 3, दर 3 वर्षाला प्रसिद्ध होणारे त्रैवार्षिक। प्रश्न क्रमांक 14, दर 5 वर्षाला प्रसिद्ध होणारे पंचवार्षिक। प्रश्न क्रमांक 15, क्रिकेट या खेळातील खेळाडूंची संख्या किती? उत्तर आहे 11। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, फुटबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती? त्याचं उत्तर आहे 11। प्रश्न क्रमांक 17, हॉकी या खेळातील खेळाडूंची संख्या किती? उत्तर आहे 11। खो खो या खेळातील खेळाडूंची संख्या किती? उत्तर आहे 9। प्रश्न क्रमांक 19 आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती? त्याचं उत्तर आहे 6। प्रश्न क्रमांक 20 आहे, कबड्डी या खेळातील खेळाडूंची संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, त्याचं उत्तर आहे 7। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा, कारण विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन मी ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न अगदी निशुल्क पद्धतीने करत आहे। खरं तर वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे। विद्यार्थी मित्रांनो, तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल। धन्यवाद। मी विद्यार्थी मित्र सिद्धेश्वर वसंतराव सोळंके, व्याख्याते, सूत्रसंचालक तथा निवेदक। मोबाईल क्रमांक 7620462689। माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढीच विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।